नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मलाई कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यामध्ये आपण साखर, मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क, कॉर्नस्टार्च काहीही न वापरता आपण आज मलाई कुल्फी बनवणार आहे। तर त्यासाठी बघा इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई शक्यतो जाडबुडाची घ्या। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे पाणी। आता हे पाणी आपल्याला का घालायचं की जेव्हा आपण यामध्ये दूध घालतो त्यावेळेस दूध हे खाली करपत नाही किंवा लागत नाही। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध म्हशीचं घेतलेलं आहे। आता तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता आणि कच्चं घेऊ शकता किंवा तापवलेलं सुद्धा घेऊ शकता। इथे मी तापवलेलं घेतलेलं आहे कारण उन्हाळा आहे, एवढा वेळ थांबायचं म्हटलं दूध आपलं हे खराब होऊ शकतं। आता ह्या दुधाला आपल्याला उकळी घ्यायची आहे। तर बघा दूध आपण ओतून घेतलेलं आणि त्यानंतर चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मोठा गॅस ठेवून आपल्याला एक मोठी उकळी घ्यायची आहे। तर इथे दुधाला मोठी उकळी आलेली आहे। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा वेलची पूड आणि त्यानंतर 10 ते 12 केशरच्या काड्या घालायच्या आहे। यामुळे काय होतं, रंगही छान येतो आणि चवही छान लागते। आता हे सगळं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आता दूध गरम झालेलं आहे, उकळी येते। इथे मी घेतलेली आहे 1 वाटी। त्या वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे दूध घ्यायचं आहे। इथे 2 चमचे मी दूध घेतलेलं आहे, साधारण हे अर्धा कप आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे काजू। अर्धा कप मी काजू घेतलेले आहे, साधारण हे 30 ते 35 काजू आहे। आता हे आपल्याला 15 मिनिटासाठी फक्त भिजवायचे आहे कारण काजूला फारसा वेळ लागत नाही भिजण्यासाठी, फक्त आपल्याला 15 मिनिटं हे भिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही बदाम घेऊ शकता, पिस्ता घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा तुम्ही घेऊ शकता। पण काजूमुळे काय होतं, पटकन असा दुधाला घट्टपणा येतो आणि आपली कुल्फीसुद्धा ही चवदार लागते। बघा 15 मिनिटं झालेली आहे आणि दूधसुद्धा थंड झालेलं आहे आणि काजूसुद्धा छान असे भिजलेले आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप दुधाची साय। साय ही शक्यतो ताजीच घालायची आहे, खूप दिवसाची जुनी अजिबात घालायची नाही, त्यामुळे चव बिघडते। आता हे पूर्ण आपण बारीक करून घेऊ। आता ह्या उकळत्या दुधामध्ये आपण जी काजूची पेस्ट केली ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे कारण आपण काजू घातले त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दूध किती आटवायचं, तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे दूध किती आटवायचं आहे। जसं जसं आता हे काजू आहे हे मिक्स होतील, उकळी येईल आणि तसतसं हे दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल। जोपर्यंत आपल्या चमच्याच्या पाठीमागून पूर्णपणे अशा पद्धतीची लाईन येत नाही तोपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे। अजून 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण काजूची जी पेस्ट करून टाकलेली आणि आटवून घेतलेलं आहे। तर कडेने तुम्ही बघू शकता साय किती आलेली आहे। ही सायसुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे। आणि तुम्हाला मी सांगितलेलं की दूध आपल्याला कितपत आटवायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आटवायचं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर आता आपलं दुधाचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम रबडीदार असे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे।
तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे गूळ. आपण साखर, मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क किंवा कॉर्नफ्लॉवर काहीही घातलेलं नाही, तर आपल्याला हे इथे गूळ घालायचं आहे. ज्यांना शुगर आहे ते सुद्धा हे कुल्फी खाऊ शकतील, अशा पद्धतीने आपण बनवतोय. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. एकसारखं मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि केशरमुळे कलर बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. तर आता आपल्याला कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी मोल्ड घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचे मोल्ड घेतलेले आहे किंवा तुम्ही ॲल्युमिनियमचे सुद्धा घेऊ शकता. कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता हे मिश्रण आपण यामध्ये भरून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण सगळे मोल्ड इथे भरून घेतलेले आहे. आता यावरती आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला स्टिक घालून घ्यायची आहे. असे झाकणाचे मोल्ड घेतल्यामुळे काय होतं, आपण फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर कधी जर लाईट गेली तर बर्फाचं पाणी होऊन यामध्ये पडत नाही. इथे सगळे मोल्ड आपण भरून झाकण लावून घेतलेले आहे. आता आपल्याला 8 तासांसाठी किंवा एक रात्रभर आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. आता आपण हे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून घेऊ, म्हणजे छान असे हे सेट होतील. तर आपण हे मोल्ड रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले होते आणि छान असे सेट झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. तर इथे बघा अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फक्त याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हल्लीचे मुले कसं भाजीमध्ये काजू खात नाही किंवा असे एरवीसुद्धा खात नाही, तर अशा पद्धतीने ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही शुगर फ्री मलाई कुल्फी जर तयार केली तर अगदी घरातले सगळे आनंदाने खातील. अतिशय सुंदर अशी निघालेली आहे. आता तुम्हाला दुसरीसुद्धा मी काढून दाखवणार आहे. आता ह्या मोल्डला फक्त आपल्याला खाली खेचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि खालची बाजू फक्त आपल्याला हलकीशी वरती करायची आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे. तर बघा ह्या सिलिकॉनच्या मोल्डमधली सुद्धा मी कुल्फी काढून घेतलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही निघालेली आहे. आता आपण सगळ्या अशा पद्धतीने काढून घेऊ. तर इथे बघू शकता सगळी आईस्क्रीम मोल्डमधून काढून घेतलेली आहे. अतिशय सुंदर झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम मलाईदार अशी ही झालेली आहे. आता ज्यांना शुगर आहे ते सुद्धा ह्या कुल्फीचा आनंद घेऊ शकतील. तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा सोप्या पद्धतीची घरच्या घरी मलाई कुल्फी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.